नमस्कार. सान्वी आर्ट वन या चॅनलवर तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रोजच्या 5 रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, 4 डॉट काढून घ्यायचे आहेत आणि त्याला आपण गोलाकार देऊन घेणार आहोत. बघा, चारही जे डॉट आहेत त्याला मी गोलाकार देऊन घेतलेला आहे काडीच्या मदतीने. आता आपण खालच्या आणि वरच्या बाजूला डॉट देऊन फुलं काढून घेणार आहोत. बघा, मी डॉट देऊन घेतलेले आहेत. बघा, 5-5 डॉट द्यायचे आहेत आणि ते जे डॉट आहेत ते आतल्या बाजूला काडीच्या मदतीने ओढून घ्यायचे आहेत. मध्ये थोडासा जांभळा रंग भरून घेतलेला आहे आणि डॉट आतल्या बाजूला काडीच्या मदतीने ओढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता मध्ये आपण एक पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. मधोमध आपण एक लाल रंगाचा डॉट देणार आहोत. बघा, आणि दोन्ही बाजूला एक फांद्यांप्रमाणे आकार काढून मध्ये एक फूल काढून घेणार आहोत लाल रंगाचं. बघा, दोन्ही बाजूला मी फांद्यांप्रमाणे आकार काढून घेतलेले आहेत. मधल्या बाजूला आपण एक आकार काढून घेणार. आता दोन्ही बाजूला आपण छोटी छोटी सफेद रंगाने पानं काढून घेणार आहोत आणि मध्ये लाल रंगाने एक फुलाप्रमाणे आकार काढून घेणार आहोत किंवा कळीप्रमाणे आकार एक काढून घ्यायचा आहे. आणि ज्या आपण फांद्या काढलेल्या आहेत त्यावरती पानं काढायची आहेत. बघा, डॉट द्यायचे आहेत आणि पानांचा एक आकार द्यायचा आहे. आता ही रांगोळी अगदी तुम्ही देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा काढू शकता. तर ही रांगोळी आपल्याला पाहिजे तेवढी मोठीसुद्धा करता येते. अजून ह्या रांगोळीमध्ये आपण डॉट ॲड करून आणखी मोठीसुद्धा आपण ही रांगोळी करू शकतो. बघा, दोन्ही बाजूला मी छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहे. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. पानांच्या खालच्या बाजूला जांभळ्या रंगाचा एक एक डॉट देऊन घेतलेला आहे आणि मधले जे डॉट आहेत ते वरच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळी बघा, इथे एक सरळ रेषमी मारून घेतलेली आहे. बघा, वरच्या बाजूला आपण एक पान काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे, अगदी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. तुम्ही बघू शकता, पान काढलेलं आहे आणि मध्ये आपण एक गोलाकार काढून घेणार आहोत. पानाच्या मध्ये एक गोलाकार काढायचा आहे. आता दोनही बाजूला आपण गोलाकार फांदीप्रमाणे काढून घेणार आहोत. जे पान आपण काढलेलं आहे मध्ये त्याच्या दोनही बाजूला गोलाकार काढून घ्यायचे आहेत. खालच्या बाजूला एक खालच्या बाजूला हे गोलाकार काढून घ्यायचे आहेत. बघा, आणखी एक रेष मारलेली आहे खाली आणि त्यावरती डॉट दिलेला आहे. आता ह्या सर्वच रांगोळ्या बघा फ्री हँड आहेत. आपण आपल्या कल्पनेप्रमाणे कोणतेही आकार यामध्ये काढू शकतो. आता खालच्या बाजूला मी एक गोल भिंगरीप्रमाणे फूल काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. काडीच्या मदतीने गोल फिरवून फूल काढायचं आहे. जसे आणि दोन्ही बाजूला एक सर्पकार रेषा मारून घेतलेल्या आहेत, त्यावरती डॉट दिलेले आहेत. आता वरची जी रेषा आहे त्यावरती हिरव्या रंगाची डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि मध्ये आपण जे पानांच्या मध्ये एक गोल काढलेला आहे तिथे कळीप्रमाणे एक लाल रंग भरून घेतलेला आहे. आता पानामध्ये आपण हिरवा रंग भरून घेणार आहोत. मध्ये पिवळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता दोन्ही बाजूने आपण जे गोल आकार काढलेले आहेत फांदीप्रमाणे त्यावरती आपण 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, मी 3-3 डॉट दिलेले आहेत आणि त्यावरती फुलं तयार करून घेतलेली आहेत. मध्ये थोड्याशा रेषा मारून घेतलेल्या आहेत. आता खालच्या बाजूला जे गोल आकार काढलेले आहेत त्यामध्ये निळा रंग भरलेला आहे, त्यामुळे आणखी रांगोळी सुंदर दिसते. बघा, आणि जे पान काढलेलं आहे त्या पानाच्या दोन्ही बाजूला आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत किंवा छोटे डॉट देऊन घ्यायचे आहेत. पानामध्ये हिरवा रंग भरून घेतलेला आहे. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी रोजची काढण्यासाठी आणि अगदी पटकन होऊन जाते. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. खालच्या बाजूला हे आपण एक आडवी रेष मारून लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट देऊन घेतलेला आहे, त्यामुळे रांगोळीला एक भरगच्चपणा येतो आणि रांगोळी सुंदर दिसते. जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसत नाही. आता मध्ये आपण लाल आणि पिवळ्या रंगाच्या कळ्या काढून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा बघा, अगदी सुंदर दिसतो रांगोळीचा आणि अगदी पटकन होऊन जाते ही रांगोळी. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा सोपी आहे. बघा, डॉट देऊन घेतलेले आहेत. मी 3 डॉट द्यायचे आहेत इथे. आपण 3 फुलं इथे काढून घेणार आहोत. प्रेस करून घेतलेले आहे झाकणाच्या मदतीने आणि काडीच्या मदतीने 3 डॉट काढून घ्यायचे आहेत. बघा, काडीच्या मदतीने फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे.
तुम्ही बघू शकता मी एक फुलाचा आकार पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता मध्ये आपण थोडा थोडा रंग भरून घेणार आहोत. काडीच्या मदतीने पाकळ्यांना आकार देऊन घ्यायचा आहे. बघा थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे. बघा थोडा थोडा रंग भरून घेतलेला आहे. आता मध्ये आपण एक केसरी रंगाचा डॉट देऊन घेणार आहोत. फुलांमध्ये केसरी रंगाचा डॉट द्यायचा आहे. तर मध्ये रिकामी जागा दिसते तिथेही आपण लांब डॉट देऊन फूल काढून घेणार आहोत. बघा सफेद रंगानेच मी डॉट दिलेले आहेत. लांब लांब डॉट द्यायचे आहेत आणि एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. मध्ये लाल रंगाचा डॉट देऊन घ्यायचा आहे. आता मध्ये रिकामी जागा दिसते तिथे आपण रेषा मारून घेणार आहोत. बघा आडव्या रेषा मी मारून घेतलेल्या आहेत. दोन दोन आडव्या रेषा मारायच्या आहेत. एक आखूड आणि लांब अशा रेषा मारून घेतलेल्या आहेत. त्यावरतीही लाल रंगाची लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट आपल्याला द्यायचे आहेत. आता ही रांगोळी अगदी सोपी आहे. बघा कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. फक्त 3 फुलं इथे काढायची आहेत आणि मध्ये रेषा मारायच्या आहेत. आता जे मधल्या रेषा आडव्या रेषा आपण मारलेल्या आहेत त्यावरती हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा अगदी सुंदर दिसतो. आता पुढची जी रांगोळी आहे इथे बघा जांभळ्या रंगाचे मी डॉट काढून घेतलेले आहेत. आता इथे आपण पानांचा आकार देऊन घेणार आहोत. तर जांभळा, सफेद आणि थोडंसं पोपटी रंग टाकून घ्यायचा आहे आणि एक चमच्याच्या मदतीने आपण त्याला पानांचा आकार देऊन घेणार आहोत. चमच्याच्या मदतीने ते डॉट आहेत ते पुढच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी सर्व डॉट पुढच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत आणि काडीच्या मदतीने आपण त्याला पानांचा आकार देऊन घेणार आहोत. बघा काडीच्या मदतीने पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर 4ही डॉट जे दिलेले आहेत त्याला आपण पानांचा आकार देऊन घेतलेला आहे. आता मध्ये आपण लाल आणि पिवळ्या रंगाचा एक डॉट देणार आहोत. तर थोडासा काडीच्या मदतीने फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि मध्ये पिवळा रंग भरायचा आहे. आता मध्ये आपण सरळ रेषा काढून घेणार आहोत. जी मधली जागा आहे बघा रिकामी जागा दिसते तिथे आपण एक फांदीप्रमाणे रेषा काढून घेणार आहोत. बघा 4ही बाजूला मी फांदीप्रमाणे रेषा काढून घेतलेल्या आहेत. सरळ रेषाच काढलेल्या आहेत. सुरुवातीला मी क्रॉस रेषा काढल्या होत्या पण नंतर सरळ रेषा काढून घेतलेल्या आहेत आणि वरती आपण 3-3 पाकळ्यांची फुलं तयार करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही वरती मी डॉट देऊन घेतलेली आहेत आणि बोटाच्या मदतीने 3-3 पाकळ्यांची फुलं तयार करून घ्यायची आहेत. आतल्या बाजूला काडीच्या मदतीने पाकळ्यांना आकार द्यायचा आहे आणि मध्ये जांभळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता बाजूला आपण ज्या फांद्या काढलेल्या आहेत त्यावरती छोटी छोटी हिरवी पानं काढून घेणार आहोत. पोपटी रंगानेच काढायचे आहेत. बघा डॉट देऊन काडीच्या मदतीने बाहेरच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. बघा ही सुद्धा रांगोळी अगदी पटकन होणारीच आहे. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता इथे आपण थोडे थोडे डॉट देऊन एक मोरपिसाचा लूक जे पानं आपण काढलेले आहे त्याला दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या मंगळवार आहे त्यानिमित्त ही रांगोळी आहे. आता इथे गणपती बाप्पाची मी रांगोळी काढलेली आहे. वरती बघा जास्वंदाचं फूल काढायचं आहे. बोटाच्या मदतीनेच काढलेलं आहे. काही वेगळी ड्रॉइंग वगैरे करायची गरज नाही. काडीच्या मदतीने आतल्या बाजूला ओढून घेतलेलं आहे. आता मध्ये आपण थोडंसं जांभळा रंग टाकून घेणार आहोत. खालच्या बाजूला एक देठ काढायचं आहे. बघा देठाप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. बघा रोजची काढण्यासाठी किंवा मंगळवारी तुम्ही काढू शकता. संकष्टीला किंवा मंगळवारी ही रांगोळी रोजचीसुद्धा तुम्ही देवघरासमोर ही रांगोळी काढू शकता. अगदी पटकनच होणारी आहे. ही सुद्धा रांगोळी अगदीच सोपी आहे. आता खाली एक गणेशाचा सोंडीप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. वरती जास्वंदाचं फूल आपण काढलेलं आहे. बघा गणेशाचं एक सोंडीप्रमाणे किंवा गणेशाच्या चेहऱ्याप्रमाणे थोडंसं आपण आकार काढून घेतलेला आहे.
मस्त पाना फुलांचं आणि पाना फुलांमध्ये गणेश अशी ही रांगोळी आहे. अगदी सुंदर दिसते बघा ही सुद्धा रांगोळी आणि रोजची काढण्यासाठी अगदी सोपी आहे, पटकन होणारीच आहे. बाजूला पण एक लांबण दिवा काढून घेतलेला आहे बघा, जो टांगलेला असतो ना समोर, तसा एक दिवा काढायचा आहे. वरची चैन असते ती सुद्धा मी डॉटच्या मदतीने किंवा टिपक्यांच्या मदतीने दाखवलेली आहे. वरती आपण एक पान काढून घेणार आहोत. बघा, तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7पर्यंत रांगोळ्या असतात आणि छोट्या छोट्या रांगोळ्या असतात बघा, रोजच्या काढण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेले असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे. तर नक्कीच छोटीशी का होईना रांगोळी रोज दरवाजासमोर नक्की काढा. बघा, बाजूला मी पानं काढून घेतलेली आहे, तर ही सुद्धा आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. बाजूला जी रिकामी जागा दिसते तिथे छोटी छोटी फुलं आणि पानं काढून घेतलेली आहे. वरच्या बाजूला एक कळी काढून घ्यायची आहे आणि गणेशाची सोंड काढलेली आहे, पण ते खाली एकाडे विरेश मारून त्यावरती डॉट काढायचे आहे. सोपी आहे बघा ही सुद्धा रांगोळी. नक्कीच तुम्हाला आवडल्या तर नक्कीच बघा आणि एक रांगोळी दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर, देवघरासमोर रोज नक्की काढा. बघा, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. तुम्ही बघू शकता. अशीच रांगोळी काढण्यासाठी, बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.